नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीच्या समाधानासाठी किती वेळ संभोग करणे आवश्यक असते याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, लैंगिक संबंधांमध्ये स्त्री व पुरुष दोघांचीही कामपूर्ती होणे अत्यंत आवश्यक असते. वीर्यपतन झाल्यावर पुरुषाची कामपूर्ती होते, पण प्रत्येक वेळी स्त्रीची कामपूर्ती होतेच असे नाही. काही वेळेस स्त्री उत्तेजित होण्यापूर्वीच पुरुषाचं वीर्यपतन होऊन जाते. त्यामुळे स्त्रीची कामपूर्ती होत नाही. कामपूर्ती न झाल्याने स्त्रीमध्ये नैराश्य निर्माण होऊ शकते. प्रत्येक संबंधाच्या वेळी स्त्रीची कामपूर्ती होत नसेल तर स्त्रीची चिडचिड अधिकच वाढते व स्त्री व पुरुष दोघांमधील लैंगिक संबंध खराब होतात. त्यामुळे स्त्रीची कामपूर्ती होत नसल्याने स्त्रीचा लैंगिक संबंधामधील इंटरेस्ट कमी होत जातो. लैंगिक संबंधामध्ये स्त्री व पुरुष दोघांचीही कामपूर्ती होण्यासाठी काही गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जसे की संभोग करण्यापूर्वी स्त्री व पुरुष दोघांनीही पुरेशी कामक्रीडा म्हणजेच फोरप्ले करणे आवश्यक असते. पुरेशी कामक्रीडा केल्यानंतर स्त्री व पुरुष दोघांमध्ये लैंगिक उत्तेजना येते. त्यामुळे पुरेशी लैंगिक उत्तेजना आल्यानंतरच संभोगाला सुरुवात करावी. काही वेळा संभोगाला सुरुवात करताच पुरुषाचं लगेच वीर्यपतन होऊन जाते. त्यामुळे स्त्रीची कामपूर्ती होत नाही. पण स्त्रीची कामपूर्ती होईपर्यंत संभोग करणे अत्यंत आवश्यक असते. पुरुषाचं लिंग महिलेच्या योनीत गेल्यानंतर वीर्यपतन होईपर्यंतचा काळ म्हणजेच वीर्यपतन काळ समजला जातो. हा काळ साधारणपणे 3 ते 4 मिनिटे असला पाहिजे. म्हणजेच स्त्रीच्या लैंगिक समाधानासाठी संभोग हा 3 ते 4 मिनिटे चालणे आवश्यक असते. तर मित्रांनो, आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.